नमस्कार भावांनो. आता परीक्षा जवळपास आलेलीच आहे. 5-6 दिवस राहिलेत आणि त्या पेपरचं प्लॅनिंग कसं करायचं हे गरजेचं आहे. कारण परीक्षाचा पिरियड खूप मोठा आहे. 11 तारखेला सुरू होते ते पुढच्या महिन्यात मार्च मध्ये 15-17 तारखेपर्यंत चालतात एक्झाम्स. म्हणजे पेपर आहेत 6, परीक्षेचे दिवस आहेत ठीक. मग त्यामध्ये कसं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आणि हे बघूया. कारण वर्षभर जो अभ्यास जरी केला असला तर परीक्षेला जाताना व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो व्यवस्थित जर रिव्हिजन झाली तरच मार्क पडणार आहेत. नाहीतर असं नाही होणार आहे की मी परीक्षेला जातो डायरेक्ट लिहून येतो, नाही आहे. त्याच्यामुळे मार्क्स कमी पडतात. कारण प्रॉपर रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रॉपर त्या परीक्षेचं प्लॅनिंग करायचं आहे. आणि नुसतं परीक्षेचं प्लॅनिंग महत्वाचं नाही आहे, सीईटीचं प्लॅनिंग पण खूप महत्वाचं लागेल आता. कारण का, जर सगळे दिवस आपण घालवले, बोर्डची पेपर लास्ट पेपर संपेपर्यंत बोर्डच्याच नादात लागलोय आणि सीईटीच्या डेट्स फायनल अजून नाही, क्लिअर नाही की बाबा या तारखेलाच पेपर होणार, त्या होतील जसं जसं पिरियड पुढे जाईल. आणि जर तुमच्याकडे 20-25 दिवस राहिले तर सीईटीचं प्रिपरेशन कधी करणार हा प्रश्न आहे. कारण ऍडमिशन तुम्ही सायन्स नंतर फार्मसी, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चरला चालला आहे तर तिथे एंट्रन्स सीईटीचे मार्क्स खूप महत्वाचे आहेत. कारण महाराष्ट्रातली ऑलमोस्ट जवळपास सगळीच कॉलेज सीईटीवरतीच भरतात. जेडब्ल्यूच्या खूपच काही कॉलेजांना कोटा आहे. हा, गव्हर्नमेंट सीओपी सारख्या कॉलेजना 15 सीट दिलेत, पण बाकीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला फक्त सीईटीनं चालतं. त्यामुळे सीईटीचं पण प्रिपरेशन व्यवस्थित पाहिजे. आणि ते करायचं कसं आहे ना, इथं पाहूया आपण या व्हिडिओत. का, जर तुम्ही ते प्रॉपर प्लॅनिंग केलं तर ऑटोमॅटिक सगळं स्मूथली रन होईल. ओके, चला बघूया. आपल्याला आता पेपरचं टाइम टेबल तर माहिती आहे. पहिला पेपर आहे आपला इंग्लिश 11 तारखेला. पण आता तुम्ही 11 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे म्हणल्यानंतर तुम्ही काय 10 तारखेला अभ्यास नाही करणार ना. मी समजून चालतो 8, 9 आणि 10 फेब्रुवारीला इंग्लिशचा तुम्ही अभ्यास केला 3 दिवस. काही मुलं 7 तारखेपासूनच चालू करतील. 7 तारखेपासून का, की सायन्सची मुलं जी आहेत ना ती बऱ्यापैकी इंग्लिशकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळे काही मुलांना 4 दिवस लागतील, काही मुलांना 3 दिवस लागतील. तो सोडून द्या, तिथं झाला. मग इंग्लिशचा पेपर तर झाला. मग तो पेपर नंतर ना आपला डायरेक्ट पेपर आहे फिजिक्सचा. आता काही मुलं म्हणणार आमचा मराठी आहे, आमचा मराठीमध्ये येतोय. पण मॅक्सिमम अशी मुलं आहेत आज महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याकडं मराठी नाही आहे, त्यांच्याकडे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आहे. आणि हा ठेवणं पण खूप गरजेचं आहे. का, पीसीएमचे मार्क जर पकडले ग्रुप क्वालिफिकेशनला वगैरे तर तिथं क्रायटेरिया काय, 45% ओपन साठी, 40% कास्ट साठी. कशाला, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये. पण जर तुमच्याकडे वोकेशनल सब्जेक्ट असला म्हणजे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, तर त्यातनं केमिस्ट्री काढला जातोय, फिजिक्स, मॅथ्स आणि समजा आयटी, ह्यांची ऍव्हरेज करून हे येते काय बघितलं जातंय. आणि ह्या 3 पेपर मध्ये स्कोर होतोच होतो. ह्यातला 200 मार्कांचा आहे का, 100 मार्कांचा पण पेपर आहे. 200 मार्कांचा आहे तिथं त्यांचा कुठला जातो, मराठी आणि जॉग्राफी जातोय. 100 मार्कांचा आहे ते मराठी सोडतात, जॉग्राफी ठेवतात. मग फिजिक्सचा पेपर मी कन्सिडर करतोय की मध्ये, हा ज्यांचा मराठीचा पेपर मध्ये आहे किंवा हिंदीचा पेपर आहे त्यांच्याकडे काय पर्याय नाही, इंग्लिश झाल्यानंतर त्याच पेपरचा अभ्यास करायचा आहे. पण मॅक्सिमम मुलांचा मराठी किंवा हिंदी नाही आहे. मग इथं किती दिवस आहेत, 12, 13, 14, 15, 16, 6 दिवस, सॉरी 5 दिवस आहेत. पण पेपर दुपारी सुटला. इंग्लिशचा पेपर दुपारी सुटल्यानंतर एक अर्धा दिवस मिळेल की 2 वाजता आला, 4 पर्यंत घरी आला, 4-5 वाजेपर्यंत नंतर अभ्यासाला. म्हणजे तुमच्याकडं अनेक अर्धा दिवस आहे. म्हणजे 5-5.5 दिवस आहेत तुमच्याकडं इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर. मराठी हिंदीवाल्यांना ऑप्शन नाही, त्यांनी लगेच करायचं आहे मराठी, हिंदी, इंग्लिश नंतर आणि त्याच्यानंतर लगेच फिजिक्सला घालणार आहे. पण मॅक्सिमम मुलांचा नाही, हे आपण बोललो. 5.5 दिवसांमधले 5.5च्या 5 दिवस फिजिक्स नका करू. ह्यातले कमीत कमी 2 ते 2.5 दिवस केमिस्ट्री करा. कारण मुलांचं काय झालेलं असतंय, केमिस्ट्री वीक पडतो. आता तो केमिस्ट्री केलाय कधी मुलांनी, आता 7-8 तारखेपासून काय चालू केलाय इंग्लिश, त्याच्या आधी म्हणजे 5 तारखेच्या आसपास, म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत केमिस्ट्री केला असेल असं मी समजून चालतोय. डायरेक्ट तुम्ही कधी चाललाय, 12-13 तारखेच्या आसपास. म्हणजे 1 आठवड्यानंतर तिथं 2 ते 2.5 दिवस केमिस्ट्री करा. हा, ज्यांचे सगळे सब्जेक्टच खूप चांगले झालेत ना त्यांना काय 1 दिवस दिला तरी पण बेस्ट आहे. पण अशी खूपच कमी मुलं असतात ना की सगळे सब्जेक्ट तोंडपाठ आहेत. मग 2 ते 2.5 दिवस केमिस्ट्री केला. मग 3-3.5 दिवस मिळत आहेत ना फिजिक्सला, सफिशियंट होतात की 3-3.5 दिवसात फिजिक्स होणारच आहे. 5-5.5 दिवस तुम्ही फिजिक्सला लावताय
तर केमिस्ट्रीला त्रास देईल तो. 2 ते 2.5 दिवस केमिस्ट्री करायचे, इंग्लिशचा पेपर झाल्या आणि देन फिजिक्सचा अभ्यास करायचा. मग 3-3.5 दिवसात व्यवस्थित होईल. केमिस्ट्रीचा पण थोडासा एक सेक्शन किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास झाला. फिजिक्सचा पेपर झाल्या परत 2.5 दिवस मिळतात, तिथं केमिस्ट्री करा. कारण काय, इथले 1 दिवस आणि इथले 4-4.5 दिवसामध्ये केमिस्ट्री क्लिअर होईल. म्हणजे हे दोन्ही जे मेन सब्जेक्ट होते ना, ते दोन्ही काढले व्यवस्थित. आणि पुढे येतोय मग मॅथमॅटिक्स. तुम्ही म्हणणार सर आम्ही इथे एखादा दिवस मॅथचा करू का? मॅथ्स पेपरच्या आधी जाताना खूप करण्यासारखं काही नाही. थेरोटिकल मॅथचे तुम्ही फॉर्म्युले काढलाय, चॅप्टर मधल्या नोट्स काढलाय आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढे चाललाय. तिथं काय मोठा त्रासच नाहीये. 1.5 दिवस सफिशियंट होतोय. ठीक आहे. वाटलंच कोणाला अर्धा 1 तास केमिस्ट्री नंतर, अर्धा एखादा दिवस तुम्ही काय केमिस्ट्री नंतर करू शकता मॅथ्स. पण मला नाही वाटत की मॅथ्स साठी खूप मोठा काय त्रास देईल. सॉरी, केमिस्ट्री नाही, इंग्लिश नंतर मॅथ्सचा एखादा. पण नाही वाटत की असं मोठा त्रास देईल. 1.5 दिवसात झाला. बायोच्या मुलांचा प्रश्नच नाही, कारण केमिस्ट्री झाल्यानंतर इथे ढीगभर वेळ मिळाला त्यांना बायो करायला. कारण काय, 21, 22, 23, 24, 25, 26, 6 आणि पहिला आहे 6.5 दिवस आहेत बायोसाठी त्यांच्यासाठी करायला. का? त्यांच्याकडे केमिस्ट्री नंतर दुसरा मॅथ्स नाहीच आहे त्यांचा, डायरेक्ट बायो काढणार आहेत ते. त्यामुळे बायोच्या मुलांना काही नाही. आता दुसरा आणि काय जिओग्राफी वगैरे करण्यात काय अर्थ नाहीये ना. मॅथ्स नाहीच आहे तर बायोलॉजी करा व्यवस्थित बायोच्या मुलांना. मॅथ्सच्या मुलांना 1.5 दिवस, त्यामुळे मॅथ्स थोडासा चांगला असला पाहिजे, वेळ घालवता कामा नये. 1.5 दिवस इथं खरोखर टन्नू येणार आहे की सगळा मॅथ्स 1 आणि 2 करायचा आहे. पण मॅथ्स सोपा जातोय जर आधी अभ्यास क्लिअर केला असेल तर. कारण परीक्षेच्या आधी मॅथ्स काय असं जास्त नसतं, त्रास देत नाहीये ना. एक्सपेरिमेंट आहेत ना, डेरिव्हेशन्स काय आहेत, फक्त सोडवायचं, त्यामुळे इझिली होऊन जाईल. ठीक आहे. मॅथ्स झाला. केमिस्ट्री नंतर ज्यांचा मॅथ्स नाही, बायो पण त्यांनी केला, खूप वेळ मिळालाय. म्हणजे मेन ऍडजस्टमेंट कुठं करायचे? इंग्लिश नंतर, जे आपल्याला 5-5.5 दिवस मिळतात तिथं केमिस्ट्री करा, फिजिक्स पण करून घ्या आणि एखादा अर्धा 1 दिवस वाटलं मॅथ्सचे थोडेसे एखादं सोडवायचे तर सोडवू शकता. हा पेपर झाला. मेन काम आता राहतं आपलं. आता मॅथ्सची मुलं अगोदरच मोकळी झालेत 22 तारखेला. 22 नंतर कधी आहे? 7. आता काय 30 दिवस नाही आहेत, 28 दिवस आहेत आपल्याकडे. फेब्रुवारी 28 असेल. मॅथ्स नंतर बाळांनो सगळे दिवस फुल टाइमपास करत जिओग्राफीची वाट बघू नका. काही मुलं काय करा की रोज एखादा चॅप्टर करा. काही मुलं म्हणतात नाही मी शेवटचे 3 दिवसात जिओग्राफी करून जाणार आहे. आता जिओग्राफी काय पासिंग पुरतं किंवा बाबा पर्सेंटेज. हा, जेडब्ल्यू वाले 75% ओपन. हा, ओबीसी ला स्पेशल असं काही नाही. एससी एसटी ला बाबा 65%चा क्रायटेरिया. 75 ओबीसी ओपन वाल्यांना आहे, 65% क्रायटेरिया एससी एसटी वाल्यांना आहे. मग त्यासाठी तिथे जिओग्राफीचे मार्क्स पाहिजे. इथं एखादा समजा अवघड केला, स्कोर होणार नाही असं वाटतं. कारण इंटरव्ह्यूच्या मुलांना ना फिजिक्स केमिस्ट्री लिहायची सवय नसते, इंग्लिशची पण सवय त्यांना नसते, त्यामुळे तिथं मार्क्स कमी होऊ शकतात. त्या मुलांनी बाबांनी जिओग्राफी पण मोकळा सोडू नका, स्कोर होण्याचा विषय आहे. मग मॅथ्स वाल्यांनी रोज एखादा चॅप्टर करा किंवा शेवटचे 2-3. मॅथ्स झाल्या परत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स चे पीवायक्यू सोडवायचे. कुठले पीवायक्यू? सीईटीचे. पट चालू करायचे, फॉर्म्युल्यांची रिव्हिजन चालू करायची. कारण किती दिवस मिळणार आहेत सीईटीला माहित नाही. कारण इथं 10-15 दिवस वाया घालवला तर तो प्रेशर जनरेट होतोय सीईटी साठी. त्यामुळे काही झालं मॅथ्सचा पेपर झाल्या एक तर रोज एक जिओग्राफी करायचा आणि हे फॉर्म्युले पीवायक्यू सोडवायला चालू करायचे. फॉर्म्युले ऑलरेडी मोबाईल ऍप मध्ये दिलेत, टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकून देतो. ओके. पीवायक्यू पण अवेलेबल करतो 2023-24 चे. 2200 पण आहेत, ते पण मी अवेलेबल करून देतोय. फक्त मॅथ्सचा पेपर होऊ दे. बायोवाल्यांनी बायो झाला, परत जिओग्राफीसाठी त्यांनी परत नाही वेळ घालवायचा. त्यांनी पण सीईटीच्या मागे वगैरे लागा किंवा नीट असेल तर नीटच्या मागे लागा. बोर्ड इथं संपल्यासारखं आहे. सगळा वेळ जिओग्राफीच्या मागे घालवायचा नाही. जर सगळा वेळ जिओग्राफीच्या मागे घालवला त्रास देणार. काही मुलं काय असतात, एक्झाम संपल्या रिलॅक्स फील असतात, सगळे परीक्षा होऊ दे, हे काय आमचे 2 विषय इझिली राहिल्यात ते होऊ देत, मग आम्ही निवांत करतो. नाही आहे. मग नंतर टाइम कमी पडतोय आणि स्कोरवर इफेक्ट होणार. 1 आणि 1 मार्क एंट्रन्सला तुमच्या मॅटर करतोय, ते लक्षात ठेवायचं. मग जिओग्राफी करत करत तुम्ही सीईटीचं प्रिपरेशन वगैरे चालू केलं. जिओग्राफी झाल्यानंतर मग तुमचा हा परत पेपर आला. ह्यातला कुठला तरी एक असेल, आयटी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल, माहित ना जो का तुमचा विषय आहे. मग त्या परीक्षेचा टाइम वेगवेगळा आहे. मग जिओग्राफी झाला, इथं पण लय मोठा लोड नाहीये, इझी पेपर आहे कंपॅरेटिव्हली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोपेक्षा. त्याचं प्रिपरेशन करत परत सीईटीचं चालू करा.
तुमच्या डेट्स काय तुमच्या असतील पेपरच्या, ह्यातल्या कुठल्या आहेत? मग सांगायचं कन्क्लुजन काय म्हणतोय मी, मॅथ्स झाल्यानंतर किंवा बायो असेल तर बायो झाल्यानंतर सीईटीच्या किंवा तुमच्या एंट्रन्सच्या मागं लागा. मग कोण नीट साठी पळेल काय असेल, इथनं मोकळं होऊ नका. असं शेड्यूल बनवा की एंट्रन्सचा पण लोड आला नसला पाहिजे. फक्त त्रास मॅथ्स वाल्यांना 1.5 दिवसात करायचा इथे एक येणार आहे, आणि इंग्लिश नंतरचे जे 5-5.5 दिवस राहतात तिथं तुम्ही कसं मॅच करणार आहे. हा इथला पिरियड आणि मॅथ्सचा पिरियड काढून द्या, बोर्ड निवांत निघला. आणि राहिला प्रश्न सीईटीचा वगैरे, मी म्हणतोय मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर मॅथ्सवाल्यांनी, बायोचा पेपर झाल्यानंतर बायोवाल्यांनी मागं लागायचं आहे. सगळे दिवस ते जॉग्राफी आणि आयटीच्या मागं लागू नका. कारण का समजा मॅथ झालाय 22 तारखेनंतर तुमचा एक 15 तारखेला संपतोय असं समजूया आम्ही, मध्ये 21 दिवस 2 पेपरसाठी टाइमपास नाही ना करू शकत. बायो झाला जवळपास 18-19 दिवस राहतात. मी एवढा वेळ टाइमपास नका करू. 15-17ला बाबा शेवटचे पेपर आयटीचे वगैरे लागतात. मग जर हे 15-20 दिवस तुम्ही इथले घालवले तर खूप टेन्शन येणार. त्यात म्हणतोय मी बऱ्यापैकी सीईटीचे पीवायक्यू सुटतील, फॉर्म्युले होतील, रिव्हिजन होऊ शकते. त्यामुळे हे टाइम टेबल मी सांगितलंय, प्लॅन व्यवस्थित करा आणि हे पुढे गेल्यानंतर ह्याचा फायदा एंट्रन्सला होणारच आहे. ओके, चला, थँक्यू.